मंडळ विरुद्ध शिवडीचा महाराजा. टॉस जिंकून शिवडीचा महाराजा संघाने बॅटिंग स्वीकारली आहे. सलामीची जोडी मैदानावरती दाखल झालेली आपल्याला बघायला मिळते. ओपनिंग पेअर संजय आणि रोहन मैदानावर आहेत. सनी आणि रोहन, माफ करा, सनी आणि रोहन. गोलंदाजीसाठी मात्र नरेश सज्ज आहे. पहिल्या ओव्हरसाठी प्रभात क्रीडा मंडळाच्या माध्यमातून नवीन सामना आहे, नवीन एनर्जी आहे, नवीन संधी आहे. परंतु पहिलाच बॉल वाईडरित्या हाताळला गेला, अगदी डाऊन द लेग साइड. अतिरिक्त धावेची घोषणा पंच अजित निकम सरांच्या माध्यमातून केली गेली. जबरदस्त मॅच रंगली आहे अगोदर. बघा, अगदी क्रिकेटमध्ये कधी काहीही घडू शकतं. बघा, प्रेक्षकांना मी वारंवार विनंती करतोय, सतर्क राहा, सावधान राहा आणि सुरक्षित राहा. पुन्हा एकदा मात्र समोरच्या दिशेने स्वप्नील आहेत त्या ठिकाणी. सनीच्या बॅट मधून आता आलेला हा फटका आपल्याला पाहायला मिळतोय. 2 चेंडू 2 धावा स्कोरबोर्डवर. पुन्हा एकदा स्टेप आउट झाले, समोर फटका खेळला गेलाय, परंतु यावेळेला फिल्डिंग चांगली केली आहे. नुकतंच स्वप्नीलने सांगितलं की आम्ही मागच्या मॅच मध्ये कुठेतरी फिल्डिंग मध्ये कमी पडलो, परंतु आता या मॅच मध्ये आम्ही ती फिल्डिंग सुधारण्याचा प्रयत्न करू, त्या चुका आम्ही दुरुस्त करण्याचा प्रयत्न करू, आणि तोच होताना दिसतोय यावेळेला. चांगलं क्षेत्ररक्षण. यावेळेला मात्र लॉफ्ट करायचा प्रयत्न होता बॉलला, गॅप मध्ये खेळला, कव्हरच्या दिशेने मात्र एक सिंगल घेतली. आणि आकाशचं सेलिब्रेशन मला आवडलं. आकाशने काय सेलिब्रेशन केलं तिकडे, अगदी समोर स्विमिंग पूल आहे असं त्याला वाटलं आणि त्याने मग मैदानाच्या आतमध्ये सूर मारला मॅच जिंकल्यानंतर. फुलटॉस बॉल. या वेळेला मात्र फटका फसलाय. सनी आउट होतोय, माघारी परततोय, विकेट आली आहे. पहिला धक्का आणि विकेट सोबत मात्र डीजेला मिळते संधी. डीजे पहिला विकेट आला नुकताच आउट होऊन माघारी परतला तो सनी. नवीन बॅटर आलाय मैदानाच्या आतमध्ये मनीष, आणि स्ट्राईक लेनला आपण पाहतोय तो मात्र रोहन. या वेळेला अमोल आहे गोलंदाजी मार्क वरती. पहिला बॉल इथे मात्र फेस केला जातोय. रोहनच्या माध्यमातून एक सिंगल घेतली गेली आहे. डावकुरी आताचा फलंदाज मनीष गेलाय मैदानाच्या आतमध्ये. नो बॉलचा इशारा इथे मात्र पंचांकडून आला. रोहन दोंदे सर आहेत स्ट्रायकिंग अंपायरच्या भूमिकेत. स्टेट अंपायरच्या भूमिकेत आपण बघतोय ते अजित निकम सरांना. आमचे तिसरे पंच सत्यजित कदम सर. आज 3 पंचांचं पॅनल आहे, कारण मोठा लेंदी शेड्यूल आहे. एकूण 17 सामने आज दिवसभरामध्ये होणार आहेत. आणि दरम्यान डिक्लेअरचा इशारा आलाय पंचांकडून. स्कोर सध्या 2 बॉल नंतर 7 धावा. दुसरा षटक प्रगतीपथावर आहे. हो, या वेळेला स्विच हिट करायचा प्रयत्न केला गेला. मनीषला मैदानाच्या आतमध्ये त्याचा जो स्टान्स आम्ही पाहतोय ना, तर तो स्टान्स पाहिल्यानंतर मात्र आठवण होते ती वेस्ट इंडिजच्या शिवनारायण चंद्रपॉलची. तशाच काहीसा पद्धतीचा मात्र एक वेगळा स्टान्स आहे, क्रॉस स्टान्स आहे. आणि तशाच पद्धतीची बॅटिंग सुद्धा, म्हणजे त्याचे फटके आपण जर पाहिलं तर त्या फटक्यांमध्ये एक वेगळी नजाकत आहे. आणि ती नजाकत पाहायला मिळाल्यानंतर आठवण झाली ती वेस्ट इंडिजच्या एका दर्जेदार फलंदाजाची. पंचांचा निर्णय मात्र जाणून घेऊया यावेळेला. व्हाईट बॉल. अतिरिक्त धावेची घोषणा होते. स्कोर मात्र एक घर पुढे सरकतोय, अपडेट होतोय. 9 धावा स्कोर कार्ड वरती. श्री साई स्पोर्ट्सच्या माध्यमातून मात्र या स्पर्धेचं क्रिस्टल क्लिअर विविध अँगलने हाय डेफिनेशन कॅमेऱ्यासोबत केलं जाणारं थेट प्रक्षेपण आपण अनुभवू शकता. आपल्या मोबाईल स्क्रीनवर, आपल्या कम्प्युटर स्क्रीनवर, आपल्या लॅपटॉपवर, आपल्या स्मार्ट टीव्हीद्वारे सुद्धा, घर बसल्या सुद्धा आपण या स्पर्धेचा आनंद घेऊ शकता. परंतु साईराज प्रीमियर लीगला
जो लाभलेला प्रेक्षक वर्ग आहे त्याला मात्र मोबाईलवर किंवा आपल्या कम्प्युटरवर लॅपटॉपवर आणि स्मार्ट टीव्हीवर मॅच बघायची सवय नाहीये. त्यांना मैदानावर यायला आवडतं. त्यांना मैदानावर येऊन लाईव्ह ऍक्शन पाहायला आवडते की मैदानाच्या आतमध्ये काय चाललंय, काय माहोल आहे. आता दुपारच्या सत्रात थोडीशी गर्दी तुम्हाला कमी दिसते, परंतु संध्याकाळी मात्र या स्पर्धेचा खरा प्रेक्षक जो आहे ना तो आज तुम्हाला अनुभवायला मिळेल. स्पर्धेचं रुपडं आपल्याला पाहायला मिळेल संध्याकाळी. आणि इथे मात्र थोडासा गडबडला, थोडासा गोंधळलेला मनीष माघारी परतला. धावत असताना मात्र त्या ठिकाणी मध्येच त्याला काय झालं समजलं नाही, परंतु माघारी जाईपर्यंत तो एकदा दोनदा लडखळला मैदानाच्या आतमध्ये. 11 धावा आहेत स्कोरबोर्डवर. आणि बघा जसे खेळाडूंचे चाहते आहेत, जसे खेळाडूंचे फॅन्स आहेत, तसे अजित निकम सरांचे सुद्धा फॅन्स आहेत या मैदानावरती सुद्धा. आणि याच मैदानावरती नव्हे तर मुंबईच्या आणि महाराष्ट्राच्या प्रत्येक अंडरआर्म बॉक्स क्रिकेट विश्वाच्या स्पर्धांच्या मैदानांवरती अजित निकम सरांचे चाहते तुम्हाला अनुभवायला मिळतील. एक डिक्लेअर आली आहे. 2 ओव्हरचा खेळ संपलाय. 6 धावा प्रति षटकाच्या सरासरीनं 12 धावा स्कोरबोर्ड वरती आहेत. 1 विकेट गमावलाय. शिवडीचा महाराजा टॉस जिंकून प्रथम बॅटिंगचा निर्णय. पहिल्या डावाचा खेळ आपण बघत आहात. SRPL या वेळेला मात्र पाहूया इथे डेलिब्रेट आहे का की रन दिली जाईल. मला वाटतं डेलिब्रेटच आहे, कारण कोणती बॅटिंग ऍक्शन तिकडे केली गेलेली नव्हती. फलंदाज रोहनच्या माध्यमातून रन मिळणार नाहीये. बॉल डॉट असेल. निर्धाव चेंडू मात्र हाताळला गेलाय. बंटी आहे गोलंदाजी मार्क वरती. फुलटॉस बॉल होता आणि या वेळेला बंटीची वाजवली घंटी. बॉल जातोय सीमा पार. धावा मिळतील 4 आणि आलाय रोहनच्या बॅट मधून SRPL चौकार. रोहनच्या बॅट मधून येतात 4 रन. हो, या वेळेला बचावात्मक अंदाजाने खेळला, कारण पायावर बॉल टाकला गेला. थोडंसं चेंडूला वळवलं गेलं होतं, त्यामुळे अगदी हलक्या हाताने पुश केला आणि खुश राहिला रोहन. 1 रन येते. स्कोर पुढे सरकतोय 17. 2.3 चेंडूंचा खेळ संपलाय. टॅप केलं या वेळेला मनीषने. कव्हरच्या डोक्यावरून मात्र बॉल मैदानातून बाहेर जातोय. एक सिंगल रन मात्र त्या ठिकाणी मिळते आणि एकेरी दावेसोबत मात्र संघाचा धावफलक 18. जर्सी क्रमांक 18 सध्या भारतीय संघाचा विराट कोहली परिधान करणारा खेळाडू राहिला आणि 18 आकडा स्कोर कार्ड वरती सध्या आपण बघतोय. 1 विकेट. पुन्हा एकदा मात्र बॅकफुट वर गेले. पॉपिंग क्रीजचा खोलवर वापर केला. चोरट्या धावा. इथे मात्र अंडरआर्म बॉक्स क्रिकेटचं एक वैशिष्ट्य राहिलंय की खेळाडूंना चतुरता, चपळाई या खेळातून शिकायला मिळते. आणि इथे 1 to go सुद्धा ऐकायला मिळतं. म्हणून आम्हाला अंडरआर्म बॉक्स क्रिकेट बघायला जायला आवडतं, जिथे अजित निकम सर असतात. तीन ओव्हर नंतर 20 धावा, 1 गडी बाद. पुन्हा एकदा स्ट्राइक वर रोहन आहे आणि बॉलिंग मार्क वरती मात्र नरेश आलाय. वैयक्तिक नरेशचं हे दुसरं षटक. 4 ओव्हर आणि 3 गोलंदाजांचा वापर, त्यामध्ये नरेश मात्र वैयक्तिक दुसरं षटक हाताळतो. शेवटची ओव्हर असेल हाणामारीचं, स्लॉग ओव्हरचं, डेथ ओव्हरचं हे षटक. लास्ट ओव्हर आणि लास्ट ओव्हरचा पहिलाच बॉल सरळ खेळाडूच्या हातामध्ये. धडपड सुरू आहे. तिथे मात्र फलंदाज धावा जमवण्यासाठी धडपडतायत, तर तिकडे क्षेत्ररक्षक धावा अडवण्यासाठी धडपडतायत. चांगली फिल्डिंग. आपल्याला बघायला मिळतोय. बॅटिंग साठी मात्र उमेश आलाय मैदानाच्या. स्ट्राइक वर मनीष असेल.
नरेशचा मात्र पहिलाच बॉल आपण पाहिला आणि पहिल्याच बॉलवर रनआउटच्या स्वरूपात विकेट आली आहे. चांगली फिल्डिंग करतायत सध्या. मगाशी जसं स्वप्नीलने सांगितलं की आम्ही फिल्डिंग मध्ये चांगला दुरुस्त करण्याचा प्रयत्न करू. ज्या चुका मागच्या मॅच मध्ये घडल्या आहेत त्या चुका या मॅच मध्ये आम्ही करणार नाही आहोत हेच सांगितलं होतं स्वप्नीलने सुरुवातीला टॉसच्या वेळी. या वेळेला स्टेप आउट झाले होते आणि विकेटचं होईल पतन. आणखीन एक फलंदाज बाद होतोय आणि विकेट सोबत मात्र ज्या ज्या वेळेला विकेट्स येते डीजे छोटू कडून आम्हाला मात्र प्रत्येक वेळेला एक नवीन गाणं ऐकायला मिळतं. तर तसंच एक नवीन गाणं घेऊन येऊया. धन्यवाद धन्यवाद डीजे छोटू. हा परिसरच असा आहे ना की डीजे छोटूला अशी वेगवेगळी गाणी शोधून शोधून लावावी लागतात. इथे मराठी माणूस आहे, इथे उत्तर भारतीय माणूस आहे, इथे बंगाली माणूस आहे, इथे नेपाळी माणूस आहे, इथे सर्व भारत आहे, इथे संपूर्ण हिंदुस्थान आहे. त्यामुळे डीजे छोटूला सुद्धा थोडीशी जास्त मेहनत करावी लागते. वेगवेगळ्या भाषांची गाणी त्याला लावावी लागतात आणि प्रत्येक प्रेक्षकांचं मन जिंकण्याचं काम दरवर्षी डीजे छोटू करत असतात. याही वर्षी करतोय. पुन्हा एकदा मात्र विकेट आली आहे. पुन्हा एकदा मात्र एक नवीन गाणं ऐकूया आणि काही क्षणातच परत येऊया. बागची माऊली विरुद्ध जय माता दी. पुन्हा एकदा मात्र जेएमडी म्हणजे जय माता दी स्थानिक संघ आणि सोबतच आपल्या जवळचाच हिरजीबागची माऊली या नवरात्रोत्सव मंडळाचा संघ मैदानाच्या आतमध्ये खेळताना दिसेल. तर दोन्ही टीमला मी रेडी राहण्याची विनंती करतोय. सध्या चालू असलेली मॅच शिवडीचा महाराजा आणि त्यांच्या विरोधात मात्र प्रभात क्रीडा मंडळ. जिंकण्यासाठी मात्र प्रभात क्रीडा मंडळाला 24 धावांचा पाठलाग करायचा आहे. बघूया आता मात्र हा 24 धावांचा पाठलाग 24 चेंडूंमध्ये करायचा असताना प्रभात क्रीडा मंडळ कशी फलंदाजी करतोय. चला सलामीची जोडी मैदानावरती दाखल झालेली आपल्याला बघायला मिळते. सध्या 24 धावांचा हा पाठलाग आपण पाहणार आहोत सेकंड इनिंग मधून. मॅचचा पूर्वार्ध आपण पाहिला. मध्यानामध्ये मात्र डीजे छोटू यांचं सुमधुर संगीत ऐकलं आणि तदनंतर मात्र आपण आता वळणार आहोत ते मॅचच्या उत्तर अर्धाकडे, जिथे मात्र प्रभात क्रीडा मंडळाला जिंकण्यासाठी 24 धावांची आवश्यकता आहे. श्री साई स्पोर्ट्सच्या माध्यमातून मात्र या स्पर्धेचं थेट प्रक्षेपण आपण बघत आहात. साऊंड माइंड्सचं खूप चांगलं योगदान या स्पर्धेसाठी योगेशजी रोगे आणि त्यांच्या संपूर्ण टेक्निकल टीमचं, या संपूर्ण इव्हेंट मॅनेजमेंटचं मी कौतुक करतोय, आभार व्यक्त करतोय.
साईराज मित्र मंडळाच्या माध्यमातून आयोजित साईराज कला क्रीडा महोत्सवा अंतर्गत आपण आज हे 9वं पर्व बघत आहात. अगदी चित्रकला स्पर्धा, बुद्धिबळ स्पर्धा, कॅरम स्पर्धा, रक्तदान शिबिराचं आयोजन, आरोग्य तपासणी शिबिर अशा वेगवेगळ्या कार्यक्रमांचं आयोजन आणि त्याचबरोबर शैक्षणिक क्षेत्रातून आपण जर पाहिलं तर शालोपयोगी वस्तूंचं वाटप असेल, दुष्काळग्रस्त भागांमध्ये मात्र जीवनावश्यक वस्तूंचं वाटप असेल, अशा विविध कार्यक्रमांचं आयोजन आणि कला क्रीडा, सामाजिक, शैक्षणिक आणि सांस्कृतिक या प्रत्येक क्षेत्रात या शिवडी परिसरातलं एक अग्रेसर असं मंडळ ते म्हणजे साईराज मित्र मंडळ आणि त्यांच्या माध्यमातून आयोजित साईराज प्रीमियर लीग 2025 सीझन 9 आपण बघत आहात. विशेष सहकार्य आमचे प्राऊड स्पॉन्सर्स कॅनरा बँक, पुनीत बालन ग्रुप, BPCL, RCF, इंडियन ऑइल, बँक ऑफ बरोडा, अरब रेस्टॉरंट, शिवडी स्वीट अँड बेकरी, शिवडी नर्सिंग होम, 7 ऑप्टिकल, IB7 परफ्यूम्स, LIC, बँक ऑफ इंडिया, न्यू इंडिया इन्शुरन्स, महानगर गॅस, युनियन बँक ऑफ इंडिया, ट्रेड विथ जॅज, LG युनायटेड वे अँड वामन हरी पेठे ज्वेलर्स. चोवीस धावांच्या पाठलागाला सुरुवात आणि साऊंड माइंडचे सर्व आमचे बंधुतुल्य मित्र योगेश रोगे यांचं बुलेटवरून मैदानावर स्वागत. ओ या वेळेला पहिलाच बॉल बंटी इथे मात्र चुकी करतोय परंतु माघारी परतला. अपील केली जाते तिथे मात्र सेफ असेल. थोडीशी जास्त घाई पहिल्याच बॉल वरती बंटीने केली, तिकडे विकेट गमावू शकले असते आपली, परंतु माघार घेतली तिकडून आणि वेळेत मात्र आपल्या जागेवर पोहोचलाय. गोलंदाजी मार्क वरती पहिलं षटक हाताळतोय. गोलंदाजी करत असताना आपण बघतोय दिवेश नेक्स्ट बॉल. या वेळेला मात्र बॅटची नरेश घेतोय. नरेश मात्र तिकडे स्ट्राईक वरती होते, धाव मिळणार नाहीये. डॉट बॉल येतोय दिवेशचा. 24 बॉल 24चं समीकरण, रन बॉल इक्वेशन. एक महत्वपूर्ण मॅच आहे प्रभात क्रीडा मंडळासाठी. दोन नावाजलेली मंडळ म्हणजे अगदी या स्पर्धेमध्ये आपण जर पाहिलं तर या शिवडी परिसरातील अग्रगण्य अशी मंडळ आपण सातत्यपूर्ण पाहताय. रक्तदान शिबिराच्या माध्यमातून एक वेगळी संकल्पना, एक वेगळा कन्सेप्ट इथे मात्र आखलाय आणि एक वेगळं नातं बनवलंय या शिवडीतल्या अंडरआर्म बॉक्स क्रिकेट आणि रक्तदानाचं. ते मात्र साईराज मित्र मंडळाने गेली कित्येक वर्ष या संकल्पनेवर मात्र या अंडरआर्म बॉक्स क्रिकेट स्पर्धेचं आयोजन आपण या मैदानावरती बघताय. एका बाजूला शिवडीचा महाराजा गणेशोत्सव मंडळ आणि दुसऱ्या बाजूला प्रभात क्रीडा मंडळ. प्रभात क्रीडा मंडळ म्हटलं की मग उत्सवाला तिथे मात्र दहीकाला उत्सवामध्ये मात्र प्रभात क्रीडा मंडळ गेली कित्येक वर्ष या शिवडी परिसरातून मोठ्या संख्येने मात्र त्या ठिकाणी बाळगोपाळांसोबत दहीकाला उत्सव मोठ्या थाटामाटात साजरा करत आलेला आहे आणि असे विविध कार्यक्रम आपल्या विभागामध्ये होत असतात. जवळपास आपल्या विभागामध्ये नाही म्हटलं तरी मला वाटतं जवळपास 40-45 दहीकाला पथक आहेत आणि त्यापैकीच एक नावाजलेलं दहीकाला पथक म्हणजे प्रभात क्रीडा मंडळ. आणि दुसऱ्या बाजूला शिवडीचा महाराजा. गणेशोत्सव कालावधीमध्ये शिवडीच्या महाराजाचं ही सुंदर आयोजन कार्यक्रमाचं आपण पाहत असतो. गणेशोत्सव मोठ्या थाटामाटात साजरा केला जातो. विविध सांस्कृतिक कार्यक्रमांचं आयोजनही केलं जातं. परंतु साईराज क्रीडा मंडळाचं आपण साईराज मित्र मंडळाचं करावं तितकं कौतुक कमी आहे, कारण कला क्रीडा, सामाजिक, शैक्षणिक आणि सांस्कृतिक प्रत्येक क्षेत्रामध्ये हे मंडळ मात्र आपण अग्रेसर असलेलं पाहू शकाल. तानाजी मोरे असतील, गणेश कोरे असतील, त्यासोबत आपण जर पाहिलं तर त्यांची संपूर्ण मित्रमंडळी जी आहे ती दरवर्षी आपण जर पाहिलं तर काहीतरी वेगवेगळं करण्याचा प्रयत्न करत असतात. त्यांच्या डोक्यामध्ये मला वाटतं वर्षभर साईराज प्रीमियर लीगचं एक स्वप्न पडत असतं. अगदी रात्री झोपतात त्यावेळेला सुद्धा उद्या काय करायचं, उद्या काय वेगळं आणायचं, योगेश उद्या काय करणार, साऊंड माइंड उद्या काय वेगळं आणेल, हाच विचार त्यांच्या डोक्यामध्ये चालू असतो.
आणि बरीच मान्यवर मंडळी या स्पर्धेला लाभली आहे. जसं आपण उद्घाटन सोहळ्याप्रसंगी पाहिलं होतं, शिवसेनेचे नवनिर्वाचित सचिव सन्माननीय सुधीर भाऊ साळवी, लालबागचा राजा सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाचे मानद सचिव, ते सुद्धा इथे उपस्थित राहिले. त्यानंतर आपल्या विभागाचे कार्यसम्राट नगरसेवक सचिन भाऊ पडवळ आपल्या मैदानावर उपस्थित होते. शिवानी दोपावकरचा परफॉर्मन्स आपण पाहिला आणि सध्या आपण जर पाहिलं तर मनोहर शेठ मोकल यांचं सुद्धा व्यासपीठावरती शुभागमन झालंय. सिद्धिविनायक केबल नेटवर्कचे सर्व सन्माननीय मनोहर शेठ मोकल, व्हेरी वॉर्म वेलकम मनोहर शेठ, आपलं हार्दिक स्वागत. साई राज प्रीमियर लीग 2025 9 धावा स्कोरबोर्ड वरती आहेत. असे बरेच स्पॉन्सर्स या स्पर्धेला लाभलेत बघा. उल्हास पॅकरचे सर्व उल्हासजी गोवेकर सुद्धा तिकडे आहेत. आमचे लाडके झांजरबाई सुद्धा तिकडे स्टेजवर आहेत. संभाजी मोरे या मॅचचा आनंद घेत आहेत. थोडंसं लक्ष मोबाईल मध्ये सुद्धा आहे. आपला कामधंदा सांभाळून आपल्या मंडळाला ते सहकार्य करतायत. आणि यावेळेला सरळ हाताने फटका खेळलाय नरेशने. 1 to go असा इशारा आला होता. शेवटचा बॉल होता या ओव्हर मधला. 2 ओव्हरचा खेळ संपलाय आणि 5.5च्या सरासरीनं बिनगडी बाद 11 धावा स्कोर कार्ड वरती आहेत. 11 विदाउट एनी लॉस आफ्टर सेकंड ओव्हर. तर तोपर्यंत आपण एक छोटीशी विश्रांती घेऊया, डीजे ला संधी देऊया, एक सुमधुर संगीत ऐकूया आणि काही क्षणातच परत येऊया. चला, नवीन गोलंदाज आलाय दिवेश. सेकंड ओव्हर आहे दिवेशची. स्ट्राईकवर बंटी. ऑलरेडी थोडंसं लवकर पोझिशन मध्ये येतात बंटी आणि मग बॉलला पडताळलं जातं, परंतु यावेळेला पडताळणी चांगली नव्हती. शरीराचा वेध घेतोय. डॉट बॉल आलाय दिवेशच्या ओव्हर मधून. तिसरी ओव्हर सध्या प्रगतीपथावर आणि यावेळेला अगदी सरळ बॅटने खेळलेला फटका, गोलंदाजाला लागेल झटका. बॉल जातोय सीमा पार, धावा मिळतील 4. आलाय SRPL चौकार. हर तरफ है ये शो. बंटीने आता मात्र बॅटला काढली आहे धार आणि मागच्या बॉलवर धावा मिळाल्या 4. यावेळेला मात्र गॅप मध्ये फटका. पुन्हा एकदा मात्र स्टेअर केलं चेंडूला एका वेगळ्या पद्धतीनं. इनसाइड आउट खेळले आणि यावेळेला 16 धावा स्कोर कार्ड वरती. 9 चेंडू आणि 8 धावांची आवश्यकता. अगदी कुठेतरी एक हाती पद्धतीने मात्र प्रभात क्रीडा मंडळ या मॅच वरती आपलं वर्चस्व प्राप्त करण्याचा प्रयत्न करतायत. नरेश सुद्धा चांगले फटके खेळतोय. फॉलिंग स्वीप पाहायला मिळेल नरेशच्या माध्यमातून. आणखीन एक संघाची धावसंख्या मात्र एक घर पुढे सरकताना 17. परत एकदा स्वीप केलं पाठीमागे. IV7 परफ्यूमच्या बॅनरला सलामी दिली जाते आणि मनोहर राणे साहेब सुद्धा आज मैदानावरती आलेत. मला वाटतं नुकतंच राणे साहेबांचं जेवण झालंय. दुपारच्या जेवणानंतर थोडीशी आता मॅच बघण्याचा प्रयत्न करतायत मैदानामध्ये येऊन. सिद्धिविनायक केबल नेटवर्कचे सर्व मनोहर शेठ मोकल सुद्धा त्या ठिकाणी, म्हणजे 2 मनोहर आहेत बघा मैदानाच्या आतमध्ये. स्टेजवरती मनोहर मोकल आहेत आणि तिकडे मात्र मनोहर राणे साहेब मॅचचा आनंद घेत आहेत. दरम्यान इथे मात्र आपण जर पाहिलं तर स्कोर सध्या 3 ओव्हर नंतर 6 धावा प्रति षटकाच्या सरासरीनं 18. 6 चेंडू आणि 6 धावांची आवश्यकता. आता हा सामना मात्र थोडासा रंगात येताना आपल्याला बघायला मिळतोय, कारण रन बॉल इक्वेशन सुद्धा खूप कठीण आहे या मैदानावरती. 6 बॉल 6 बनवणं इतकं सोपं काम नाहीये. नरेश मात्र मैदानाच्या आतमध्ये आहे, सोबत मात्र बंटी आहे. कोणती विकेट आतापर्यंत प्रभात क्रीडा मंडळाने घालवलेली नाहीये. बघूया आता ओपनिंग पेअर शेवटचा बॉल पर्यंत खेळून मात्र हा सामना आपल्या टीमला जिंकवून देतील का. गोलंदाजी मार्क वरती आलाय वैष्णव. पुन्हा एकदा या पहिल्याच बॉल वरती घणाघाती प्रहार आणि धावा मिळतील 4. येतो SRPL चौकार. अरे किती बे समोर येऊ द्या.
जिंका याची अडवतील ही लाख वादळे सिद्ध होऊन तुला उजळायचे प्रयत्न करतायत प्रभात क्रीडा मंडळ. आज या अगोदरच्या मॅच मध्ये हातातला सामना निघून गेला होता आणि या वेळेला मात्र एक मोठा विजय पुन्हा एकदा मिळवण्याच्या दिशेने वाटचाल करत असताना शेवटची रन गरजेची आहे. एका धावेची आवश्यकता. या वेळेला बंटी मात्र सोडायचा होता बॉल परंतु अंगावर येऊन लागलाय त्याच्या शरीरावर येऊन लागलाय आणि शरीरावर आलेला बॉल डॉट आहे. आणि मला वाटतं या वेळेला रन घेण्याचा प्रयत्न करत असताना नरेशला मात्र आउट होऊन माघारी परतावं लागेल. बघा जर एक रन तुम्ही बनवला नाही तर सुपर ओव्हर तुम्हाला खेळावी लागेल आणि सध्या बॉल मात्र शिल्लक राहिलेत या डाबातले या इनिंग मधले या मॅच मधले 2 आणि 2 बॉल मध्ये 1 रन. त्यामुळे अजूनही शिवडीचा महाराजा संघाच्या हातामध्ये सुद्धा संधी आहे ही मॅच जिंकण्याची. त्यासाठी मात्र त्यांना 2 डॉट बॉल हाताळावे लागतील मग त्यांना सुपर ओव्हर खेळण्याची संधी मिळेल. स्वप्नील वेदांते न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये. शिवडी नाक्यावर असलेल्या वन मोर प्लेटच्या फ्रँचाइज ब्रँडचे मात्र ओनर आहेत स्वप्नील भानुदास वेदांते. त्यांच्या अंडरआर्म बॉक्स क्रिकेट मधून सुद्धा त्यांनी आपली एक वेगळी ओळख बनवली आणि सध्या प्रॉपर्टी त्याचबरोबर अशा फूड काउंटरचे मात्र त्या ठिकाणी ओनर आहेत. आणि सध्या आपण जर पाहिलं तर आपलं अंडरआर्म बॉक्स क्रिकेट त्यांनी सोडलेलं नाहीये. प्रॉपर्टी क्षेत्रातून असेल आपल्या बिझनेसच्या माध्यमातून थोडासा वेळ मात्र अंडरआर्म बॉक्स क्रिकेटसाठी सुद्धा त्यांनी काढलेला आहे आणि आवड आहे त्याला लहानपणापासून आपण बघतोय त्याला मैदानावरती. अंडरआर्म बॉक्स क्रिकेटच्या क्षेत्रातून मात्र एक मोठं नाव स्वप्नील वेदांते आणि त्याच्या बॅटमधून मात्र हा विजयी रन आलाय. एक बॉल राखून मात्र प्रभात क्रीडा मंडळाने हा सामना जिंकलेला आहे. या अगोदर मात्र मोठी हार पत्करावी लागली परंतु त्या हारला मात्र आता विजयामध्ये बदललं. ते मात्र हा सामना जिंकल्यानंतर प्रभात क्रीडा मंडळाने वेल डन वेल प्लेड अँड कॉंग्रॅच्युलेशन्स प्रभात क्रीडा मंडळ अँड व्हेरी हार्ड लक व्हेरी बॅड लक शिवडीचा महाराजा. तर हा सामना संपतोय आणि सामना संपल्यानंतर मात्र डीजेला संधी देतोय. एक सुमधुर संगीत ऐकूया आणि काही क्षणातच मात्र नवीन मॅच कडे वळूया ज्या वेळेला मात्र एकमेकांच्या विरोधात उभे टाकतील हिरजीबागची माऊली आणि जय माता दी स्पोर्ट्स क्लब.